पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। यांचं कसं आहे माहितीये, हातचं सोडून पळताच्या बागे धावतात, हो ना? हातचं नव्हतं ते वल्ली, मग भीक होती। ते भीक नाहीये सचिन, अय्या वा वा वा, बघितलं का? यांचे बॉस आलेत आपल्या घरी। या 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 हो या। भाग्यच जुळले आज आमचं। भाग्य नाही वल्ली, हे सचिनचा मान आहे समोर। मान कसला? गरजेपेक्षा जास्त प्रामाणिकपणा भरलाय अंगात, त्याचेच परिणाम भोगतोय आम्ही। नोकरी केलीये ना ह्याची, हो ना? वल्ली, सचिनच्या ऑफिसचा मॅटर आहे। मला असं वाटतं की त्या दोघांना बोलू दे, आपण कोणी त्याच्यात नको पडायला। भाऊजी असं काय बोलताय तुम्ही? अहो फक्त त्यांच्या ऑफिसचा प्रश्न नाहीये, माझ्या आयुष्याचा सुद्धा प्रश्न आहे ना। तुझं आयुष्य सचिनच्या नोकरीवर अवलंबून असलं, पण त्याने ती नोकरी करायची की नाही, किंवा त्याला त्या नोकरीवर ठेवायचं की नाही, हा त्याचा आणि त्याच्या बॉसचा प्रश्न आहे। त्यात तू पडू नकोस वल्ली, त्यात तूही पडू नकोस, आम्हीही कोणी पडणार नाही। खरं सांगायचं तर सचिन आज ऑफिसमध्ये जे काही वागला ना रिया मॅडम, त्या सगळ्याला खरं तर मीही जबाबदार आहे। कारण खोटं सहन करू नकोस, ते लगेच उघडं पाड, हे मी शिकवलंय सचिनला। असा आग्रह धरायला मी लावतो त्याला, आणि म्हणून त्यांनी असं केलं असणार। पण असं करताना कुठल्याही पिऊनने आपल्या वरिष्ठांच्या चुका त्यांना सांगणं किंवा त्यांना त्या चुका दाखवून देणं, हे त्या वरिष्ठांसाठी अपमानास्पद होणारच, ते साहजिक आहे। आणि ते करत असताना सचिनच्या हातून काही कमी जास्त बोललं गेलं असेल, वागलं गेलं असेल, किंवा त्याच्या बोलण्याने तुम्ही किंवा इतर कोणी वरिष्ठ दुखावले असाल, तर त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची हात जोडून मी माफी मागतो। दादा, नाही मिस्टर पटवर्धन, प्लीज तुम्ही मला का ऑकवर्ड करताय? सचिन पण सकाळपासून मला सॉरी म्हणतोय। सचिनमुळे मी खूप मोठ्या लॉस पासून वाचली, आणि त्यावर मी त्याला खूप वाईट बोलली। सचिन, आय एम रिअली सॉरी। मला मॅडम, मी साधा पिऊन होतो तुमच्या कंपनीत, तुम्ही नका सॉरी म्हणू, मला बरोबर नाही दिसत। हे अय्या वल्ली, काय आणलंय? मिस्टर पटवर्धन इज ओके, त्यांच्या उपयोगाचं। अय्या माय मावशी, चांदीच्या वाट्या आहेत, हे बघा। अरे वा, ऍक्च्युली आंटी, सचिनने मला खूप मोठा लॉस पासून वाचवलाय, म्हणून। नाही पण काय आहे, एका कंपनीतल्या साध्या शिपायावर एवढं औदार्य म्हणजे नवलच वाटतंय जरा। असिस्टंट मॅनेजर, आणि सचिन, ही भीक नाहीये, ही तुझ्या बक्षीस आहे, तू कमवलंय। मला खूप आवडेल तू या पोस्टवर जॉईन झाला तर, कारण आपल्या कंपनीला तुझ्यासारखा प्रामाणिक स्टाफची खूप गरज आहे रे। रिया मॅडम, त्यांच्या वतीने मी तुम्हाला हो सांगते, स्वीकारली त्यांनी नोकरी, हो ना? मॅडम, मी उद्यापासून असिस्टंट मॅनेजर म्हणून होतो कामावर। वा 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 सचिन, चांगला निर्णय घेतला सो। वाह वल्ली, आता खरंच सचिनचा पगार 70,000 आहे। 70,000? भाऊजी, 70,000 पगार? तुमचा पगार 70,000 आहे? धन्यवाद, धन्यवाद। या ना। नाही, मी निघते। अहो असं काय, जरा काहीतरी चहा पाणी वगैरे। थँक्यू वल्ली, थँक्यू, मी निघते। मॅडम, काहीतरी चहा कॉफी। थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन सचिन। थँक्यू मॅम। नीट जा, आरामात, हा तिकडे रिक्षा मिळेल। माय मावशी, हे बघा, ह्याच्यावर आपण नाव
येऊया का? हो येऊया ना. हे बघा. दादा, असं का होतंय रे? माझ्या आयुष्याची घडी बसती आणि तुझ्या आयुष्याची विस्कटतीये. माझ्यासाठी माझ्या आयुष्याची घडी विस्कटण्यापेक्षा तुझ्या आयुष्याची घडी बसणं खूप जास्त महत्वाचं आहे सचिन. आणि माझ्यासाठी तू आणि वहिनींनी एकत्र येणं महत्वाचं आहे. मग असं समज की हे कधी होऊ शकत नाही. नवरा माझा मॅनेजर, नवरा माझा मॅनेजर. अगं बाई वल्ले, आनंदी आनंद गडे. किती आनंद झालाय मी तुम्हाला सांगू शकत नाही माई मावशी. तुम्हाला माहितीये यांना खोबऱ्याच्या वड्या आवडतात ना, म्हणून केल्यात. शिरा पण केलाय आणि भज्या सुद्धा करणार आहे. सगळं आवडतं ना यांना. काय करू काय नको असं झालंय माहितीये का? हो बाई, हो का? असेच लाड करत जाओ नवऱ्याचे. नवऱ्याचे नाही, मॅनेजर नवऱ्याचे. अगं मॅनेजर नाही ग, असिस्टंट मॅनेजर म्हणजे सहाय्यक. अप्पा, तुम्हाला आजकाल माझा आनंद बघवतच नाही का हो? हा, मी आनंदी दिसले की काहीतरी वाईट बोलताच. वाईट नाही ग वल्ले. काय माहितीये का वल्ले, तू कायम जमिनीवर राहावं म्हणून सांगतोय तुला मी. हल्ली काय तू एकतर हवेत तरी असतेस नाही तर पाताळात. पाताळात? एक मिनिट, पाताळ म्हणजे पाताळ यंत्री आहे? हा, ते तुला काय समजायचंय ते तू समज. कसे बोलतात बघा ना. अहो कशाला छळताय तिला आप्पा? अहो किती दिवसांनी पोर आनंदात आहे, तिचं राहू द्या तिला. नाही, ती आनंदी आहे हे चांगलंच आहे मावशीबाई माझ्यासाठी. पण आयुष्यात ती जर समतोल राखायला शिकली ना तर जास्त आनंदी मी होईन. अप्पा जरा तुम्ही गप्प बसता का हो? आत्ता अशा माझ्या डोळ्यासमोर 70,000च्या नोटा होत्या हक्काच्या. म्हणजे खरं तर वड्यांच्या जागी मला नोटाच दिसत आहेत हक्काच्या. आणि तुम्ही माझी दिवा स्वप्न मोडून टाका. ठीक आहे, मग त्या वड्या दे मला, मी घेतो आणि जातो लगेच. गप्प बसा, थांबा जरा. अहो आप्पा, मुलीला समतोल शिकवताय ठीक आहे, पण जावयाचं सुद्धा कौतुक करायला विसरू नका. अहो कष्टानं तो इथवर आलाय. मावशीबाई, तुम्हाला खरंच वाटतंय की हे सगळं कष्टांमुळे झालंय? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? नाही म्हणजे जावई बापूंची ती वरिष्ठ अधिकारी मागेही एकदा इकडे येऊन गेली होती. ती सगळ्यांसमोर जावई बापूंचा पाण उतारा केला तिनं. आणि आता एकदम शिपायाचा असिस्टंट मॅनेजर. आणि त्या अधिकारी बाईंचं सुद्धा येणं जाणं हल्ली खूप वाढलंय. आणि आपल्या जावई बापूंबरोबरचा त्यांचा व्यवहार सुद्धा असा गोडी गुलाबीचाच असतो. म्हणजे त्यांच्या मनात काही वेगळा हेतू तर नाही ना. अप्पा, तुम्ही काही बोलू नका हो. नाही का, म्हणजे माझ्या मनात आपली शंकेची पाल चुकचुकली म्हणून मी आपलं बोललो. ठीक आहे, मी आपलं येतो. अप्पा, अहो माई मावशी, माझे हे असे आहेत का हो? नाही नाही नाही, माझा नवरा ना अगदी नाकासमोर चालणार आहे. हे सगळं कधीच करणार नाही. पण आप्पा जे काही बोलत होते ते सगळं चुकीचं पण नव्हतं. माई मावशी, तुम्ही मला सांगा, ती 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 महामाया आहे ना, ती चौचाल आहे की नाही? मला तिच्यावर नाहीये भरोसा. जाऊ दे, तू उगीच नको तिकडे लक्ष देऊ नकोस. आनंदात आहेस ना, मग आनंदातच राहा. हे बघ, तू सचिनसाठी काहीतरी खास कर. मग त्याच्या हातात पैसा आल्यावर त्यालाही वाटेल तुझ्यासाठी काहीतरी करावं.
का आता कुठे तुमचा संसार गोडी गुलाबीनं सुरू झालाय, त्यावर लक्ष दे, कळलं ना? नाही ते उगीच मनात आणू नकोस, हा. कळलं का? हो. राधा, बाळा प्लीज 5 मिनिटं बस ना माझ्यापाशी. कशासाठी ग? मदत हवी आहे तुझी. आता काय करू मदत तुला? तुला जे करायचं होतं ते करून मोकळी झालीस तू. सौरभच्या घरच्यांना हर्ट केलं, सौरभला दगा दिला, सगळं झालं करून तुझं. आता कसली मदत? मला गरज आहे तुझी राधा. बस माझ्या बरोबर 5 मिनिटं. माझ्या डोक्यावरून हात फिरव. कळू ते मला की तू आहेस. अचानक? अचानक नाही राधा. माझी या घरातून पाठवणी केली होतीस तेव्हा तेव्हा किती प्रेमाने छोटे 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 डबे भरून दिले होतेस मला. आई स्वतःची काळजी घे, सकाळी उठून मेडिटेशन कर, चिडचिड करू नकोस, हे असं कर ते तसं करू नकोस, किती काय काय सांगितलं होतंस प्रेमाने. हो, कारण तेव्हा मला वाटलं होतं की तुला माझी गरज आहे, पण आता तसं काहीच नाहीये. नाही बाळा, तू बस ना प्लीज बस. मला गरज आहे राधा तुझी. मला गरज आहे तुझी बाळा. राधे, तुला आठवते तू म्हणाली होतीस की एका पॉइंट नंतर मुलगीच आईची आई होते. राधा, मला गरज आहे. मला गरज आहे आता तू माझी आई होण्याची. मग असं अचानक काय झालंय? तो परत आलाय. परत आलाय तो राधा. कोण परत आलाय? आकाश जोशी, तुझा बाबा परत आलाय. काय? कसं एक मिनिट, असं कसं येईल तो परत? या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असतं तर किती बरं झालं असतं, पण अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे नाही. तरीच अगं, त्या दिवशी मी आणि नील कॅफे मध्ये होतो तेव्हा मला वाटलं मी बाबाला पाहिलं, पण पण काय? पण काय राधा? तो आला का तुझ्या जवळ? म्हणजे डिडी तो त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला राधा. त्यांनी तुला जर काय केलं असेल आणि तुम्हाला काही केलेलं त्यांनी नाही पाहिलेलं. मलाही वाटलं तो भास आहे म्हणून मी सोडून दिला विषय. पण ठीक आहे ना, बघितलं असतं तरी काय बिघडलं असतं? तो कसा ओळखेल मामा? त्यांनी आयुष्यात कधीच मला बघितलं नाहीये. सोशल मीडियावरच ना तुम्ही सगळं टाकता तिकडे, सगळं कळू शकता त्याला. तू तो सोशल मीडिया आधी बंद कर. बघ मामा शांत हो. का पॅनिक होते? सगळं 22 वर्षापूर्वी तुमचं भांडण झालंय, आता त्याचा नाहीये काही संबंध. आणि बाबा आला तर येऊ दे ना, काय फरक पडतो? काय करेल तो? असं येईल, घरी बसेल, गप्पा मारेल, चहा पिल, जाईल निघून. तू का पॅनिक होतेस मामा? हे सगळं इतकं सोपं असताना राधा, तर मी अशा माणसाशी जमवून घेतलं असतं. तुझा बाबा इथे आला होता पारिजातवर, आणि म्हणूनच तू नीलच्या घरी निघून गेलीस. ते कळल्यावर सुद्धा मी तुला परत नाही बोलवलं, तसा प्रयत्नही केला नाही. त्याचं हेच कारण होतं. राधा, आकाश परत आलाय याचाच अर्थ त्याचा काहीतरी अजेंडा आहे. त्याचा वेडेपणा, त्याचा विक्षिप्तपणा तू कसं समजून घेशील, कसं सहन करशील, हे मला कळत नव्हतं बाळा. आपलं चांगलं चाललंय हे इनफॅक्ट त्याला माहिती आहे, आणि ते त्याला बघवत नाहीये राधा. येईल, बसेल, गप्पा मारेल आणि निघून जाईल, असा नाहीये तुझा बाबा. आपलं आयुष्य उद्ध्वस्त करेल आणि मग निघून जाईल, किंवा आपली मज्जा बघत इथंच बसेल, असा आहे तुझा बाबा. एक मिनिट, त्याला तुझ्या आणि सौरभ बाबतीत कळलंय का?
तुम्ही सेम कॉलेजला होता ना, सो त्याला सौरभ माहिती असेल ना, म्हणून आला असेल परत. असेल. आणि तो कधी आला होता मामा? गुरुजी मुहूर्त काढणार होते त्या दिवशी. तू तू म्हणून लग्नाला नाही म्हणालीस, तो परत आलाय म्हणून नाही राधा. त्यानं सौरभ पासून, त्याच्या घरच्यांपासून लांब राहावं, त्यांना काही त्रास देऊ नये म्हणून. तू फायनली सुखी झालीस ते बघवत नाहीये का त्याला? त्या शिंच्याला म्हणा कावेरीला इतक्यात हलक्यात घ्यायचं नाही. जास्त आगाऊपणा केला ना त्याने तर त्याच्या तांदळाच्या गोदामात उंदीर सोडायला कमी करणार नाही मी. ते बोन शिवाय काय शिंचे लोक सगळीकडे थुंकून ठेवत असतात. आता हे असे घाणेरडे पाय घेऊन मी घरात कसं जाणार? राधा, ए राधा, अनु आहे का कुणी? थोडस पाणी आणा. आले. पाणी पायात व्हायला हवंय ना? हो. तुझ्या आईने तुला चांगले संस्कार दिलेले नसतील ना तरी मला 4 चांगल्या सवयी आहेत. त्याचे घाणेरडे पाय घेऊन मी कशी येणार घरात? आणते. हा. ही जी काही तू स्वच्छता मनावर घेतलीयस ती फक्त शरीरासाठी आहे का मनासाठी पण? राधा, आगाऊपणा करू नकोस. त्याचं काय आहे, तू ममाशी इतकी वाईट वागतेस की खरंच असा प्रश्न पडतो अगं, की एखाद्या माणसाचं मन इतकं कलुषित कसं असू शकतं? आजीच्या मनाला कलुषित म्हणतेस? काय लाज वाटते का ग तुला? अगं दुसरं काय करणार आजी? तुझ्याकडे बघूनच असे तुझे स्पेशल शब्द आठवतात. अजूनही आठवतात, सांगू का? काही नको. त्यापेक्षा एखाद्या गोष्टीचा सगळ्या बाजूने विचार करायला शिक. तुझ्या आईने तुला जे जे सांगितलं त्या सगळ्यावर डोळे मिटून विश्वास ठेवलास तू आणि सरळ आपल्या बापाला वाईट ठरवून मोकळी झाली. त्याचीही काही बाजू असेल ना, ती नको ऐकून घ्यायला? निश्चित ऐकायला हवी, पण त्यासाठी त्यांनी माझ्या समोर येऊन ती बाजू मांडायला हवी ना. आता आलाय की तो? आलाय, पण आता थोडं उशीर झालाय. काय, मला जन्म दिल्यापासनं माझी काळजी घेणं, शिक्षण करणं, मला काय हवं नको ते बघणं, ते सगळं ममानीच केलंय ना माझ्या. तेव्हा तो कुठेच नव्हता. म्हणजे आत्तापर्यंत मला फक्त ममानी सांभाळलंय आणि ऑल दिस टाइम त्याच्या प्रायोरिटीज काहीतरी वेगळ्याच होत्या. राईट? तू म्हणतेस तो इतका चांगला आहे, पण त्याला माझी जर एवढीच काळजी होती तर मग तो आत्तापर्यंत मला भेटायला एकदाही नाही आला. मग अशा वेळेला तरी सुद्धा मी माझ्या ममाला चूक आणि त्याला बरोबर ठरवू? नको ठरवूस ग. फक्त त्याला एक संधी दे. आता आलाय ना तो, मग निदान तो बाप असल्यासारखा त्याला मान तरी दे. राधा, राधा जाऊ दे. आपण केस जिंकलोय. त्या हॉटेलवाल्याकडनं आपली जमीन मोकळी झाली. तसाही तुम्हा दोघींना माझ्या आनंदात काही आनंद नाहीच आहे, पण किमान पेढा आवडतो म्हणून तरी यातला एक एक खा. खातो ना, तुला बरं वाटेल म्हणून खातो, पण कधीतरी आम्हाला कशाने बरं वाटेल याचाही विचार कर की आई. तो विचार करतेय म्हणूनच तुला सांगतेय, आकाशरावांना परत घरात घे, म्हणजे तुझा संसार सुखाचा होईल आणि आनंदी होशील. तू तुझी कारस्थानं बंद कर, त्यानं जास्त आनंदी होईल. म्हणजे मी यायच्या आधी इथे सगळं सुरळीत चालू होतं असं म्हणायचंय का तुला? तुला ममाचं उत्तर कळलंच असेल ना? काहीही संस्कार दिले नाहीये तुला तुझ्या आईने. तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं, ओ हैरान हूँ मैं.
तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं, ओ परेशान